नमस्कार, मी पंजाबराव डक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी 23 मे ते 31 मे दरम्यानचा सविस्तर हवामान अंदाज घेऊन आलो आहे। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। उष्णतेत घट होऊन अनेक भागात पावसाची सुरुवात होईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। 23 आणि 24 मे पासून सुरुवात करूया। या 2 दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा जोर कायम राहणार आहे। तापमान 40 ते 44 अंशांच्या दरम्यान राहू शकतं। विशेषतः नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर जास्त जाणवेल, पण दुपारनंतर काही ठिकाणी हलके ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडू शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। 25 आणि 26 मे दरम्यान या काळात वातावरणात बदल सुरू होईल। कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण वाढेल। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातही काही भागात, विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। 27 आणि 28 मे हे दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या काळात मान्सून पूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। 29 आणि 30 मे या 2 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो। विशेषतः कोकण आणि घाटमाथा भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा या घाटमाथा तालुक्यांमध्ये चांगला पाऊस होईल। विदर्भातही काही भागात, नागपूर, वर्धा, यवतमाळ हलका ते मध्यम पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। 31 मे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसेल। राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील आणि अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडतील। मान्सूनच्या आगमनाची चाहूल या दिवशी स्पष्टपणे जाणवू शकते, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। या काळात वादळी वारे आणि विजांचा धोका जास्त आहे, त्यामुळे शेतात काम करताना काळजी घ्या। तसेच काढणीस आलेल्या पिकांची सुरक्षित साठवण करा। पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करू नका, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे।